फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चारित्र्य हनन का केलं गेलं? चाकणकर कुणाला वाचव पाहतायत? तटकरेंनी चाकणकरांना आवरावं, सुषमा अंधारेंकडून समाचार. फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. शरीरावर जखमा नाहीत, मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचा उल्लेख. तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआरही पोलिसांच्या हाती. मागील निवडणुकांमध्ये चपटी कोंबडी बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार. अजित पवारांचे आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य चर्चेत. पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं कृत्य करू नका. कार्यालयामधील लावणीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर चूक करू नका, कायदा हातात न घेता काम करा, अजित पवारांच्या सूचना. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांना समन्स. 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. तर या प्रकरणासंदर्भात जे काही सांगायचंय ते कोर्टात पुढच्या तारखेला सांगेल, धंगेकरांची प्रतिक्रिया. पुणे भाजप शिवसेनेतील वाद एकनाथ शिंदे वरच्या स्तरावर मिटवणार. दोन्ही पक्षाची लोक एकत्र बसून चर्चा करू, असंही शिंदे म्हणाले. धंगेकरांची माहिती.